आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. नंदनाचं नाव केवळ 2 अक्षरी, परंतु इतकं महान की अनंत ब्रह्मांड त्यात सामावलं जावं. अखिल विश्वाला आनंद देणाऱ्या सुखनिधानाचं नाव राम. माझा राम. शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. निःशेषजाड्यापहा. आदिदेव नमस्तुभ्यं. प्रसीद मम भास्कर. दिवाकर नमस्तुभ्यं. प्रभाकर नमोस्तुते. दिवाकर नमस्तुभ्यं. प्रभाकर नमोस्तुते. लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहं. महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्. महाराज दशरथ, आज सूर्य देवता उत्तरायणात प्रवेश करीत आहे. हा फारच पुनीत मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर आपल्या कुलदैवताकडे जी प्रार्थना कराल ती अवश्य सफल होईल. गुरुदेव, आपल्या आशीर्वादाने अपार वैभव, सुख, समृद्धी, कीर्ती सर्व काही आहे. परंतु एकच कमी आहे जी आम्हाला व्याकुळ करते. ज्या सूर्यवंशाने महाराज इक्ष्वाकू, दिलीप, भगीरथ, रघु, हरिश्चंद्रांसारखे परमप्रतापी यशस्वी राजे दिले, ते रघुकुल काय राजा दशरथाबरोबरच समाप्त होणार? आमच्या नंतर पितरांना पाणी देणारा कुणीही नसेल. महर्षी वसिष्ठ, कुलदेवता सूर्य भगवंताशी आमची एकच प्रार्थना आहे, एकच मागणं आहे. सूर्यवंशाचा सूर्य दशरथाबरोबरच अस्त न हो. आपण तर जाणता गुरुदेव की कोणी आई म्हणणारं नसेल तर स्त्री स्वतःला परिपूर्ण समजत नाही. आईच्या हृदयाचं अंगण जोवर सुनसून आहे गुरुदेव, तोवर जगातली सारी सुख, वैभव या महालातल्या रितेपणाला भरून काढू शकणार नाहीत. आपण तर त्रिकालज्ञानी आहात गुरुदेव. आमच्या मनीची व्यथा तर आपण जाणताच. महाराणी कौसल्या, देवी कैकेयी, देवी सुमित्रा, आपण निराश होऊ नये. सूर्य भगवान आपली मनोकामना अवश्य पूर्ण करतील, परंतु त्यासाठी पुत्रकामिष्टी यज्ञ करावा लागेल. तर मग गुरुदेव, आता उशीर कशाला? आपण यज्ञाचं आयोजन करा. परंतु देवी, आम्ही तो यज्ञ नाही करू शकत. आपण नाही केला तर दुसरं कोण करणार? अथर्व वेदाचे पूर्ण ज्ञानी ऋषी शृंग मुनी याचे विशेषज्ञ आहेत. हा यज्ञ त्यांच्याच द्वारे संपन्न व्हायला हवा.
मग त्यांना बोलवावे गुरुदेव आणि यज्ञाचे अनुष्ठान करावे. नाही देवी कैकई, याकरिता तर महाराजांना स्वतः त्यांच्याकडे जाऊन प्रार्थना करायला हवी. गुरुदेव, मी आजच त्यांच्याकडे जायला तयार आहे. मी आत्ताच आर्यसुमंतांना बोलावून सांगते की त्यांनी सेनापतीला आदेश द्यावा की महाराजांबरोबर जाण्यासाठी रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ ताबडतोब तयार ठेवा. महाराज आजच प्रस्थान करतील. नाही देवी कैकई, तिथे रथ, हत्ती, घोडे, सेनेची आवश्यकता नाही. महाराज एका योग्याजवळ काही मागायला जात आहेत, आपला ऐश्वर्य आणि पराक्रम दाखवायला नाही. देवी, भिक्षा रिकाम्या झोळीतच दिली जाते. एका महात्म्यापाशी आपलं वैभव दाखवायला जाल तर सोन्या चांदीची चमक धमक आणि अहंकारच सोबत आणाल. आपण सत्यवदलात गुरुदेव. ऋषी शृंग मुनींच्या द्वारी राजा दशरथ नाही, भिक्षुक दशरथ अन्नवाणी जाईल. आशीर्वाद द्यावा. तुझी मनोकामना सफल होईल राजन. चालला एक राजा जोगी मनवाया, चालला एक राजा जोगी मनवाया. जोगी मनवाया, जोगी मनवाया. जोगी मनवाया, जोगी मनवाया. जोग्याच्या चरणाशी शीश नमवाया. चालला एक राजा जोगी मनवाया. अश्रुनी पाद धुओनी मनवी दशरथ राजा. झाले प्रसन्न तथास्तु म्हणती ऋषीजन यज्ञ कर्म काजा. अग्निदेव मग प्रगट जाहले, खीर पात्र करी घेऊनी. पूर्ण होईल मनोकामना, म्हणे दशरथा देऊनी. एक भाग खिरीचा राजाने कौसल्येस दिधला. भाग दुजा प्रिय कैकईने हसत हसत घेतला. आणि दोन्ही राण्यांनी त्यातील एक एक भाग काढला. सान सुमित्रेसाठी त्याचा वाटा प्रेमे दिला. देवराजेंद्र, श्रीमन नारायणाने पृथ्वीवर अवतार घेण्याचा संकल्प केला आहे. आता आपण देवतांना पण संदेश द्या. पृथ्वीवर जाऊन वानर कुलात जन्म घेऊन प्रभूची सेवा करा. जशी आज्ञा. नवमी तिथी मधुमास पवित्र. चैत्रातील शुद्ध तिथ वाटते सुमित्र. मध्यानी गंधयुक्त वात उष्णवाहे. पुण्यशील पुण्यात्मा जन्म घेत आहे.
अभिनंदन अभिनंदन महाराज अभिनंदन. महाराज, महाराणी कौसल्यानं पुत्रास जन्म दिला आहे. अभिनंदन महाराज. अभिनंदन राजराजेश्वर अभिनंदन. कैकई माता झाली. तुझ्या कैकई राणीने पुत्राला जन्म दिला. ती माता झाली. तिला सन्मान मिळाला. जय जयकार. मंथरा राणी कैकेयीला आमचं अभिनंदन सांगा. महाराजांचा जय जयकार. माझ्या कैकई राणीचा जय जयकार. माझ्या कैकई राणीचा जय जयकार. महाराज, देवी सुमित्राला पुत्र झाला. नाही महाराज, एक नव्हे दोन पुत्र झालेत. कृपा कृपा सूर्य भगवंता. महाराज, आता आपण चारही कुमारांचं नामकरण करीत आहोत. कौसल्यानंदनाचं नाव केवळ 2 अक्षरी, परंतु इतकं महान की अनंत ब्रह्मांड त्यात सामावलं जावं. अखिल विश्वाला आनंद देणाऱ्या सुखनिधानाचं नाव राम. माझा राम. आणि कैकेयीच्या या बाळाचं नाव काय असेल? त्यागमूर्ती, धर्मस्वरूप, जगाचं भरण पोषण करणारा कैकई कुमार विश्वात भरत या नावानं विख्यात होईल. भरत. भरत. गुरुदेव, सुमित्राताईच्या या 2 सुकुमारांची आणि या राजपुत्रांची नावं काय असतील? आम्ही त्यांना काय म्हणायचं? हे समस्त गुणांनी युक्त आहेत. याचं नाव लक्ष्मण. 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 आणि हे छोटे कुमार. छोटे आहेत, पण यांचं नाव घेताच शत्रू चळचळा कापतील, म्हणून यांचं नाव शत्रुघ्न असेल. शत्रुघ्न. राम. भरत. लक्ष्मण. शत्रुघ्न. गुरुदेव, चारही भावांच्या कुंडलीतले ग्रह नक्षत्र कसे आहे? काय विचारता अयोध्यानाथ? हे 4 पुत्र म्हणजे जणू 4ही वेद जन्मले तुमच्या कुळात. काही दोष, काही अवरोध, काही अमंगल नाहीच तुझ्या या 4ही मंगल मूर्तींमध्ये. रघुवंशाच्या सर्व राजांमध्ये सर्वात प्रतापी, यशस्वी होतील हे 4ही कुमार. एक आणखी योग दृष्टीगोचर होतो आहे. तो कोणता धर्ममूर्ती? तसं तर या 4ही भावांमधलं भ्रातृप्रेम युगायुगात सांगितलं जाईल, परंतु विशेष सांगायचं तर एका बाजूला राम लक्ष्मणाची जोडी, तर दुसऱ्या बाजूस भरत शत्रुघ्नाची जोडी अशी जमेल जसं 1 प्राण आणि 2 शरीर. धन्य आहेत माझी दोन्ही बाळ. आपल्या मोठ्या भावांच्या छाया बनून त्यांची सेवा करतील. उपस्थे
मृत्तिके हन मे पापं जन्मजा दुष्कृतं कृतं मृत्तिके ब्रह्मदत्ताधिकाक्षपेनाभिमन्त्रिता मृत्तिके देहि मे पुष्टिं त्वयि सर्वं प्रतिष्ठितं मृत्तिके प्रतिष्ठिते सर्वं तन्मे नन्द मृत्तिके मृत्तिके ब्रह्मचारी राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, तुम्ही कुणाचे ब्रह्मचारी आहात? आपले गुरुदेव. सर्वप्रथम तुम्ही ब्रह्माचे ब्रह्मचारी आहात, मग वज्रधारे इंद्राचे, नंतर अग्निदेवाचे, त्यानंतर माझे ब्रह्मचारी आहात. आता मी सूर्य देवाच्या आज्ञेने तुमचा शिष्य रूपात स्वीकार करतो. गुरु आणि शिष्य यांच्यात सर्वदा प्रेम आणि विश्वास असावा. माझे जे उत्तम गुण आहेत तुम्ही केवळ त्याचंच ग्रहण करा, माझ्या अवगुणांचं ग्रहण करू नका. आता माझा पहिला उपदेश ग्रहण करा. सत्यम वद, धर्मम चर, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आता चौघांनी माझ्यासह मूल मंत्राचं उच्चारण करावं. ओम मृत्तिके देहि मे पुष्टिं त्वयि सर्वं प्रतिष्ठितं उपस्थे देव्यदिते शिवं नादमन्नाद्याजातभे मृत्तिके भिक्षां देहि भवति भिक्षां देहि माता भिक्षां देहि. भिक्षा घेतल्यावर ब्रह्मचारी कधीही घरी नाही थांबत. वत्सांनो, गुरु आश्रमी चला. गुरुदेव, बाहेर रथ तयार आहे. देवी, विद्येचं व्रत घेतल्यावर बटू ब्रह्मचार्यांना रथस्वारी वर्जित आहे.
कल्याणमस्तु. चला. मातांच्या नयनात दाटले लपतान लपले नीर. दशरथ राजा आज भासतो भासे आज अधीर भासे आज अधीर. थोडंसं खाऊन घ्या. भूक नाही. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेतपद्मासना, ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा निःशेषजाड्यापहा. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर. दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहं प्रणमाम्यहं प्रणमाम्यहम्. मी आपला पुत्र राम आपल्या भ्रातांसह स्वतःला आपल्या सेवेत समर्पित करत आहे. आपल्या आज्ञेचं पालन करणं आजीवन आमचा धर्म असेल. भगवंत तुम्हाला दीर्घायुष्य प्रदान करो आणि सदा सुखी ठेवो. गुरुदेव, आपल्या कृपेनं आज माझी 4 मनोरथ सफल झाली. अयोध्या नरेश, तुझी लहान अबोध बालक सोपवली होतीस. आज तीच पूर्ण पुरुष रूपात वेद वेदांत, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीती समस्त विद्यांमध्ये पारंगत करून आम्ही तुझ्याकडे सोपवित आहोत. क्षमा करा गुरुदेव.
आम्ही सगळे आणखी प्रतीक्षा नाही करू शकलो. आम्ही आपले दोषी आहोत महाराणी. देवी अरुंधतीने आम्हाला सांगितलं होतं की कुमारांना प्रथम मातांजवळ घेऊन जा, परंतु राजकीय शिष्टाचारात आम्हाला विसर पडला. आम्हाला क्षमा करा. आज आपली अमूल्य ठेव आपल्या हवाली करत आहोत. एका वनवास्याने यांच्याकडून फार कठोर तपस्या करवली. आता त्यांना आपल्या पदराच्या शीतल छायेत सामावून घ्या. राम, मातेचं स्थान ईश्वर आणि गुरुपेक्षाही उंच असतं. जो भक्तिभावाने मातेच्या चरणांची सेवा करतो, देवताही त्याची पूजा करतात. ज्या चरणांपाशी अनेक स्वर्ग सामावले आहेत, त्या मातृचरणी वंदन कर राम. राम, माझा राम. आयुष्यमान भव, सदा सुखी राहा. माझ्या बाया.